नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे कागद आहेत. तर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व कागद का बरं जमा केलेले आहे किंवा हा सर्व कचरा कशासाठी जमा केलेला आहे असा प्रश्न तुम्हाला निर्माण झालेला असेल. परंतु हा कोणताही कचरा नाही आहे. तर हे सध्या तुम्हाला माहीतच असेल की 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे. तर 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये बारकोड स्टिकर किंवा होलोग्राफ स्टिकर लावण्यासाठी हे अशा प्रकारचे कागद वापरले जातात. तर हे अशा प्रकारचे कागद यांना ट्रेस पेपर म्हणतात. तर ट्रेस पेपर याचा उपयोग काय असा तुम्हाला वाटत असेल तर याचा उपयोग चित्र काढण्यासाठी करता येऊ शकते. जसं हा ट्रेस पेपर आहे. हा ट्रेस पेपर आपण समजा इथं असं मांडलं तर हा जो चित्र आहे तुम्ही पाहू शकता की हा चित्र पूर्ण असा दिसतो. याच्यामध्ये आरपार चित्र दिसतो आणि असा चित्र दिसल्यानंतर तुम्ही याच्यावरून लहान मुलं असं याच्यावरून असं पेन्सिल फिरवून अशा प्रकारे चित्र काढू शकतात. अशा प्रकारे मुलं हे याच्यावरून जो चित्र दिसतो तो चित्र काढू शकतात. तर मुलांनी जर अशा प्रकारचे चित्र काढले तर तुम्हाला वाटेल की ही तर एक प्रकारची कॉपी आहे, याचा उपयोग काय असा वाटेल. परंतु तसं नाही आहे. समजा मुलांनी हे चित्र काढले तर त्यांचा चित्र काढण्याचा सराव होतो आणि लाईन्स कशा काढायच्या हा त्यांचा सराव होतो. आणि हे चित्र काढत असताना जे छोटे मुलं असतात विशेष करून 1ली ते 8वीचे ते मुलं याच्यामध्ये पूर्णपणे रमून जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ट्रेस पेपरचा वापर केले तर ते चित्र काढण्याचा त्यांचा चांगला सराव होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे हे जे कागद आहेत होलोग्राफ स्टिकर हे या स्टिकरचा या ट्रेस पेपरचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. तसेच मित्रांनो तुम्हाला माहित असेल की शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये आपला विषय असतो संकल्पचित्राचा विषय असतो. तर संकल्पचित्रामध्ये काय असते की प्रतिबिंबित अनुरेखन आणि पुनरावृत्त अनुरेखन करावं लागत असते. संकल्पचित्रामध्ये इंटरमिजिएटच्या परीक्षेमध्ये प्रतिबिंबित अनुरेखन आणि पुनरावृत्त अनुरेखन करत असताना अशा प्रकारच्या ट्रेस पेपरचा वापर त्या शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट जी परीक्षा असते त्याच्यामध्ये होत असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा या ट्रेस पेपरचा वापर करता येऊ शकते. त्याच्यामुळे 10वीच्या आणि 12वीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांना अशी विनंती राहील की अशा प्रकारचे जे होलोग्राफ स्टिकर आहेत तर हे जे स्टिकर वाचतात हे फेकून न देता त्यांनी हे सर्व स्टिकर व्यवस्थित जमा करून ठेवावे आणि व्यवस्थित जमा केल्यानंतर ते विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे चित्र काढण्यासाठी द्यावे. त्याच्यामुळे काय होईल की त्यांचा चित्र काढण्याचा चांगला सराव होईल आणि हा कचरा समजून असा फेकून न देता याचा योग्य असा उपयोग होईल. तर अशा प्रकारे हे जे स्टिकर आहे ज्यांना ट्रेस पेपर म्हणतो आपण त्यांचा योग्य असा उपयोग करता येईल. धन्यवाद.